सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. काल मी गोल्डमध्ये ट्रेड घेतला होता. त्याच्या ऑलरेडी लेवल मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर केली होती. तर त्याच्या लेवलच्या मागचा आता लॉजिक सांगतो, ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ही लेवल मी ऑलरेडी दिली होती, तर तो लास्ट बाईंग झोन होता. त्यानंतर जर मार्केट त्याच्या खाली गेलं असतं तर आपल्याला सेलिंग बघायला भेटली असती, ठीक आहे. तर हा लास्ट बाईंग झोन होता. त्यानंतर मला इथे एक डायरेक्ट एंट्री भेटत होती. तर तुम्ही बघू शकता की त्याची जी रिस्क आहे ही जवळपास 110 पिप्सची होती. त्यामुळे ट्रेड मी तो अवॉइड केला. नंतर मी काय केलं, मार्केटचा ट्रेंड चेंज व्हायची वाट बघितली. त्यानंतर त्याच्या 50% झोनला परत एक बाय साईड अपॉर्च्युनिटी घेतली. तेव्हा लॉस पण म्हणजे जो आपला असेल तो पण कमी झाला होता आणि टार्गेट पण जास्त होतं. तर ह्यातून तुम्ही काय शिकायचं की जरी आपल्याला एंट्री माहिती असेल, लेवल जरी आपली स्ट्रॉंग असेल, तरी आपली रिस्क मॅनेज झाली पाहिजे. आता 70 पिप्स ही खूप मोठी लेवल होती, पण ॲज पर द मार्केट कंडिशन मला तेवढी रिस्क घ्यावी लागली. तेवढी रिस्क मी घेतली नसती तर मे बी मला तेवढा प्रॉफिटही नसता झाला. तर अशाच नवीन रील आणि व्हिडिओजसाठी ट्रेडिंग फोर्टला फॉलो करा आणि आपल्या टेलिग्राम पेजला जॉईन करा.